वेडात मराठी वीर दौडले साथ असं आपण सहज म्हणतो, परंतु हे वीर साथ जे मावळी छत्रपती शिवरायांचे होते. यांनी जो पराक्रम दाखवला, ज्या जिद्दीनं लढले, ज्या चिकाटीनं लढलं आणि त्याच्यातून खऱ्या अर्थाने हे स्वराज्य पुढच्या काळामध्ये शिवछत्रपतींच्या पश्चात सुद्धा टिकलं, वाढलं, रुजलं. मुळात छत्रपती शिवरायांच्या जीवाला जीव देणारं मावळं मित्र आणि सहकारी छत्रपती शिवरायांनी कमवले. त्या पद्धतीचं मावळं तयार केलं. तानाजी, बाजी, येसाजी, मोरारबाजी असे एकाहून एक जीवाला जीव देणारे, वेळप्रसंगी आपल्या राजासाठी जीव घेणारे सुद्धा मावळी छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये निर्माण झाले. आणि म्हणून कुठेतरी हे स्वराज्य निर्माण झालं. अनेक पातशाहींना, मग आदिलशाही असो, निजामशाही असो, कुतुबशाही असो, औरंगजेब असो, अशा प्रचंड ताकद असलेल्या विरोधकांना लढण्याचं सामर्थ्य छत्रपतींच्या या धमन्यामध्ये आलं कुठून, तर या मावळ्यांच्या जोरावरती. स्वराज्यामध्ये फारसा पैसा नव्हता किंवा फारशी दानदौलत किंवा फारशी ताकद नव्हती. आपलीच माणसं गद्दारी करत असताना सुद्धा छत्रपतींनी हे स्वराज्य निर्माण केलं, ते म्हणजे अतूट आणि अतुलनीय पराक्रमाच्या जोरावर आणि मावळ्यांच्या विश्वासावर. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सद्यस्थितीला पक्ष हा अस्तित्वाची लढाई खेळत असताना दिसत आहे. अनेक दिवसानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगले दिवस बघायला मिळतील असे सर्व स्तरातून सद्यस्थितीला बोलण्यास किंवा ऐकण्यास आपणास पाहावयास मिळत आहे. सर्वच पक्ष आणि आघाड्यांना महाराष्ट्रातील जनता कंटाळलेली असताना राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक आशेचा किरण म्हणून महाराष्ट्रातील जनता बघत आहे. परंतु हे जरी असं असलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली 20 वर्ष तग धरून का राहिली? महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष संपलेल्या पक्षावरती आम्ही काय बोलणार अशी टीका वारंवार होत असताना सुद्धा महाराष्ट्रामधील किंबहुना देशामधील मनसे हा एकमेव पक्ष आहे की जो पक्ष फक्त एक आमदार असताना, कोणताही खासदार नसताना, कोणताही नगरसेवक नसताना गेली 20 वर्ष झाले टिकून राहिला. ते टिकून राहण्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची अफाट असलेली क्रेज, त्यांचा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावरती असलेला दबदबा ही दोन प्रमुख कारणं. परंतु त्यानंतर एक प्रमुख कारण तिसरं आहे आणि ते कारण म्हणजे राज ठाकरे यांच्यासोबत असलेली 1000 वेडी. हो, मी अत्यंत जबाबदारीनं वेडी हा माणूस म्हणतोय. वेडात मराठी वीर दौडले साथ, तेही 7 वेडेच होते आणि म्हणून शिवछत्रपतींचं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यास ते वेड्यांची मदत झाली. परंतु सद्यस्थितीला राजकारणामध्ये त्या तुलनेत म्हणता येणार नाही. छत्रपतींचं इतिहास, छत्रपतींचं मावळींची तुलना आज कोणाशीही होऊ शकत नाही. परंतु राज ठाकरे यांच्या तोडीस 1000 वेडी आहेत. ती वेडी मात्र वेगळीच वेडेपणात जगतात. त्यांचं वेडेपण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना वाढवणं. त्यांचं वेडेपण आहे मनसेचा आमदार विधानभवनामध्ये निवडून आणणं. त्यांचं वेडेपण आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरती बसवणं. त्यांचं वेडेपण आहे महाराष्ट्रातील मराठी जनतेवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारावरती घाव टाकणं. अशी 1000 वेडी या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या 1000 वेड्यांमुळंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज खऱ्या अर्थाने टिकून आहे. अनेक जण पक्षात येतात, अनेक मातबर मंडळी येऊन जाऊन असतात, परंतु पक्ष असतो तिकडंच असतो. परंतु पक्ष ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी असे 1000 वेडी जर का कोणत्याही पक्षाला लाभले तर तो पक्ष गगन भरारी घेतल्याशिवाय, गगन उंचीवरती यशस्वी शिखर पदक्रांत केल्याशिवाय शांत बसत नाही. आणि तो एकमेव पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. संदीप देशपांडे, अविनाश जाधव, राजू पाटील, बाळा नांदगावकर, गजानन काळे, आशिष साबळे पाटील, साईनाथ बाबर, किशोर शिंदे, अशोक मुर्तडक, किती श्याम गोहाड, किती नावं घ्यायची, किती नेमकी महेंद्र भावनुशाली, अशा पद्धतीचे हजारो नावं, हजारो वेडी कार्यकर्ते, राजू ओंबरकर, दिलीप बापू धोत्रे, असे हजारो कार्यकर्ते राज ठाकरे यांच्यासाठी कधीही मरायला आणि कधीही जगायला तयार आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आज टिकून आहे. आजही हा पक्ष आज खऱ्या अर्थानं झुंज देतोय. एक निर्णायक टप्प्यावरती हा पक्ष येणार आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसे 2 आकडी संख्याबळ आमदारांचं घेऊन विधानभवनामध्ये प्रवेश करेल असं नक्की मानलं जात आहे. परंतु संकटामध्ये, संघर्षामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं वेडी माणसं राज ठाकरे यांच्याकडे आली आणि त्यांनी वेडेपणानं झुंज दिली.
अपयशामध्ये कोणीच येत नसतं, यशामध्ये सगळेच असतात. परंतु अपयशामध्ये सुद्धा पाठीशी वेडी माणसं, प्रेम करणारी माणसं जर कुठल्या नेत्याचे असतील, तर ते राज ठाकरे यांच्या.